साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। 3 महिन्यात दुप्पट पैसे देण्याच्या आमिषाला बळी पडून बार्शीतील बड्या मंडळींनी सुमारे 200 कोटीहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली। कंपनीच्या प्रमुखांनी आता बार्शी सोडून गेल्याने गेल्या 2 वर्षापासून खळबळ उडाली आहे। मात्र तक्रार देण्यास कोणीही पुढे येत नव्हते। अखेर या प्रकरणी 5,63,00,000चा पहिला गुन्हा 5 जणांविरुद्ध दाखल झाला आहे। काल दिनांक उशिरा 13 तारखेला उशिरा आपल्याला फिर्याद मिळालेली होती की ज्याच्यामध्ये एक इसम आहे, त्यानं शेअर्समध्ये गुंतवणूक करतो आणि दुप्पट तिप्पट परतावा देतो अशा प्रकारचे प्रलोभन दाखवून बार्शीतील काही नागरिकांच्याकडून गुंतवणूक आकर्षित केलेली आहे। यामध्ये महत्त्वाचं दीपक बाबासाहेब आंबोरे यांनी फिर्याद दिल्याप्रमाणे अपराध क्रमांक 27/22 भारतीय दंडविधान कलम 409, 417, 420, 34 त्याचप्रमाणे महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियम 1999 त्याचे कलम 3 अन्वये आपण गुन्हा दाखल केलेला आहे। आत्ता प्राथमिकदृष्ट्या यामध्ये 5 आरोपितांच्या विरुद्ध ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि सुरुवातीची जी रक्कम आहे ती 5,63,25,000 एवढी रक्कम सदर इस्माने गुंतवणूक स्वरूपामध्ये यांच्याकडून स्वीकारली आणि त्यानंतर तो आता परागंद झालेला आहे। त्याबाबतचा गुन्हा पोस्टे बार्शी शहर या ठिकाणी नोंद करण्यात आलेला आहे आणि त्याकरता तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक श्री बोटे साहेब हे करत आहेत। किती लोक आपल्यापर्यंत अप्रोच झालेले आहेत आणि आणखी काही लोक येण्याची शक्यता, त्यांना काही आव्हान? आम्ही काल फिर्याद घेतली, त्यामध्ये साधारणतः 4 ते 5 लोकांची मिळून ती जी 5,65,00,000 रुपयाची रक्कम आहे ती 4 ते 5 लोकांची आहे। अजून बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नागरिकांची फसवणूक झाली असण्याची शक्यता आहे। पुढील तपासामध्ये त्या गोष्टी क्लिअर होतील। सोशल मीडियामध्ये 200 कोटी रुपये वगैरेचा आकडा सांगितला जातो। प्राथमिकरित्या वाटतं का इतकी मोठी फसवणूक असावी? इतक्या अल्पावधीमध्ये त्याबाबत कोणत्याही निष्कर्षाला येणं शक्य नाही आहे। सर, आपल्यातर्फे कार्यालय त्यांचं सील करण्यात आलेलं आहे, याबद्दल ते आता तपासाचा भाग आहे। त्याचं कार्यालय असेल, त्या घराच्या झडती असतील, त्या संबंधित ज्या ठिकाणी जाऊ शकतो त्याबाबत आमचा तपास आहे तो चालू राहणार आहे। शासकीय कर्मचाऱ्यांनी पण काही गुंतवणूक केली, पोलिसांचं देखील नाव येते। त्याबाबत अद्यापपर्यंत आपल्याकडे कुठलीही माहिती अभिलेखावर उपलब्ध नाही। पासपोर्टसाठी आपण काही त्याकरता संपूर्ण आता ते तपासाच्या बाबी आहेत, त्यामुळे त्याबाबत आम्ही आता याच्यावर जास्त बोलणार नाही।